अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांची प्रचिती, त्यांचे आलेले अनुभव ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही सुचत नाही. खरंच इम्पॉसिबल थिंगसुद्धा पॉसिबलमध्ये कन्वर्ट करणाऱ्या त्या शक्तीला स्वामी म्हणतात. मला आलेला त्यांचा चित्तथरारक असा अनुभव मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. जर तो अनुभव खरंच तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हा सर्वांचं माझ्या अलाइन अँड अट्रॅक्ट विथ पूनम ह्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. थँक्यू सो मच तुम्ही ह्या व्हिडिओला ओपन केल्याबद्दल. थँक्यू. मी यूट्यूबची सुद्धा आहे, ज्यांनी मला असा प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला आहे ज्याच्या थ्रू मला आलेल्या स्वामींची प्रचिती असेल किंवा अनुभव असेल, इतरांचेही असतील, माझेही असेल, मी शेअर करू शकते. तसेच मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे क्लासेससुद्धा घेते. मी एक लाईफ कोच आहे. मी एका कॉलेजमध्ये टीचरसुद्धा आहे. जर तुम्हालासुद्धा काही पर्सनल कन्सल्टन्स हवे असेल तर खाली कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा ईमेल आय डी ठेवलेला आहे. प्लीज त्याच्यावरती नक्की नोट करा. चला मग वेळ कशाला घालवायचा, चालू करूया आजच्या व्हिडिओला. 8 नोव्हेंबर 2024 मला त्याच दिवशी माझ्या प्रेग्नन्सीबद्दल समजलं. बघून खूप 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 जास्त आनंद झाला होता. मी माझ्या मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकले होते. फर्स्ट सोनोग्राफी झाली होती. खूप खूप खुश होते. सोनोग्राफी करून पटकन मी कॉलेजला गेले होते. मी कुठलाही दिवस वाया घालवलेला नव्हता. नेहमी माझ्या मुखात स्वामींचं नाव होतं. मी सोनोग्राफीला गेले, श्री स्वामी समर्थ म्हणतच गेले. सोनोग्राफी चालू असतानासुद्धा माझ्या ध्यानीमनी एकच नाव, स्वामी स्वामी स्वामी. खूप 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 श्रद्धा जडलेली स्वामींच्यावरती अजूनसुद्धा आहे. फर्स्ट सोनोग्राफी खूप छान झाली, खूप मस्त झाली. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. मी कॉलेजला रेग्युलर जात होते. रोज स्वामींचरित्राचं, स्वामी सारामृताचं पठण करत होते. स्वामी समर्थांचा 108 वेळा जप करत होते. मला जसा टाईम मिळेल मी तसं करत होते. एक टायमिंग कोणतंही फिक्स केलं नव्हतं. सेकंड सोनोग्राफीमध्ये बाळाचे सगळे शरीराचे सगळे अवयव चेक करायचे होते. मनात प्रचंड भीती होती. काय होईल, कसा असेल, काय असेल. आम्ही सोनोग्राफीला गेलो. सोनोग्राफी रिपोर्ट बघितल्यानंतर त्या डॉक्टरांनी मला एकच प्रश्न विचारला, घाबरू नका, काहीसुद्धा नाही आहे, फक्त तुम्हाला रेस्ट घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या कॉलेज म्हणजे टीचिंग फील्ड थोडे दिवस थांबवून तुम्हाला रेस्ट घ्यायची गरज आहे. का तर माझा प्लेसेंटा खाली होता, लोअर लेवलला होता आणि तो थोडासा रिस्की होता. कॉम्प्लिकेशन्स होते माझ्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणून. मी आणि माझे मिस्टर लगेचच आम्ही मठामध्ये गेलो. मठामध्ये जाऊन मी 108 वेळा स्वामी समर्थांचा जप केला. मनाला शांत केलं. काहीसुद्धा होणार नाही. तिथे आलेला पहिला अनुभव म्हणजे मला स्वामींनी सांगितलं, तू सुखरूप रोज कॉलेजला जाऊ शकतेस. अशा माझ्या स्वप्नात त्यांनी येऊन प्रचिती दिली. मी त्यांच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि नेहमी जशी रेग्युलर कॉलेजला जात होते तशीच कॉलेजला जाऊ लागले. मला पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली होती, तरी मी स्वामींच्या ह्या अनुभवावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि मी कॉलेजला नेहमीच जाऊ लागले. लेक्चर घेत होते. लेक्चरच्या टायमिंगमध्ये लेक्चर झाल्यानंतर आमच्या इथे स्पेशल रूम होती. हॉस्पिटल होतं छोटंसं. त्या हॉस्पिटल सेंटरमध्ये जाऊन मी रेस्ट घेत होते. परत ज्या वेळेला लेक्चर असेल तेव्हा प्रिपेअर करून परत लेक्चरसाठी जात होते. असं माझं डेलीचं आता रुटीन झालं होतं. परत 2 महिन्यांनी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की आणखीन एकदा आपण सोनोग्राफी करून घेऊ. लगेच नेक्स्ट मंथमध्ये, 2 महिन्यांनी नाही, लगेच नेक्स्ट मंथमध्ये सांगितलं होतं. मग आम्ही परत सोनोग्राफीला गेलो. तेव्हा तर खूपच जास्त भीती होती की काय असेल, कसं झालं असेल. पण स्वामींवरती विश्वास होता की जे काय असेल ते चांगलंच असणार आहे. रिपोर्ट आलेला आता नॉर्मलच असणार आहे. ह्या विश्वासाने मी आणि माझे मिस्टर स्वामींचं पहिला दर्शन घेऊन मग सोनोग्राफीसाठी गेलो.
गेल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर आम्ही इतके प्रचंड खुश झालो, कारण आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की तुमचे सगळे रिपोर्ट्स आत्ता नॉर्मल आहे, तुम्ही रेग्युलर पुन्हा कॉलेज जॉईन करू शकता. पण त्यांना माहितीच नव्हतं की मी माझं कॉलेज ऑलरेडी चालूच ठेवलं होतं, बंद केलंच नव्हतं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की कसं काय तुम्ही कॉलेज पण हे केलं आणि कॉम्प्लिकेशन पण एक छोटीशी असे ना, पण ती दूर झाली ना. हे सगळं कोणामुळे झालं? स्वामींच्या ह्या असलेल्या अनबिलिव्हेबल ट्रस्टमुळे, त्यांच्यावरती असलेल्या ह्या श्रद्धेमुळे, त्यांनी दिलेल्या मला प्रचितीमुळे. मी आजसुद्धा स्वामींची खूप जास्त आभारी आहे. हा आलेला माझा प्रेग्नन्सीमधला पहिला अनुभव. त्याच्यानंतर रेग्युलर चेकअप चालू झाले. मी नेहमीच स्वामींचं पठण करत होते. मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोच असल्यामुळे संध्याकाळचं जे काही माझे रिच्युअल्स आहेत, जे काही माझे डेली रुटीन आहे, मेडिटेशन असेल, ग्रॅटिट्यूड असेल, सगळं काही फॉलो करत होते. मी माझ्या बाळाला इमॅजिन केलं होतं की तो कसा असणार आहे, काय असणार आहे. फक्त स्वामींच्या एका ट्रस्टमुळे मी खूप जास्त 100% गॅरंटेड होते की नाही, मला होणार आहे, मला प्रिपेअर करायचं आहे, मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी आता प्रिपेअर व्हायचं होतं. मी नेहमी एक्सरसाइज करायचे, सर्व काही फॉलोअप घ्यायचे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जे काय आहे ते सगळं करत होते. 9 मंथ स्टार्ट झाला, 9 मंथ कंप्लीट होत आला, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आणि 6 ऑगस्ट 2024 मध्ये बरोबर आहे, 6 ऑगस्ट 2024 मध्ये मला पेन स्टार्ट झाले सकाळी. मी खूप जास्त घाबरले होते. कॉम्प्लिकेशन्स तर येणार नाहीत ना, काही नाही ना. मी स्वामींचं दर्शन घेतलं. माझी बॅग ऑलरेडी पॅक होती. मिस्टरांना घेतलं, आमचे घरचे, माझ्या सासूबाई सोबत आल्या माझ्या. आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये, सुखरूप गेलो. गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं. अजून बाळाची पोझिशन हल्ली नव्हती, पण पेन स्टार्ट झाले होते, त्यामुळे थोडा वेळ लागणार म्हणून सांगितलं होतं. पण मी सतत माझ्या मुखामध्ये स्वामींचं जप घालत होते. सतत मी प्रेयर करत होते, कारण माझा वॉटर बॅग लीक झाली होती आणि जर पाणी कमी झालं तर सिझरियन करावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तिथं आलेला मला स्वामींचा दुसरा असा मोठा अनुभव, प्रचिती, की मला डिलिव्हरी टायमिंग संध्याकाळी 6चं दिलं होतं, पण दुपारी बरोबर 2:58 माझी डिलिव्हरी सक्सेसफुली नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि मला गोंडस जसा मी इमॅजिन केला होता, लॉ ऑफ अट्रॅक्शन थ्रू, ग्रॅटिट्यूड थ्रू, स्वामींच्या थ्रू, तसा मला गोंडस एक मुलगा झाला. खूप छान झाला. पहिला मुखातून माझ्या शब्द आला होता तो सुद्धा स्वामी, आणि शेवटच्या क्षणालासुद्धा मी स्वामीच म्हणत होते. डॉक्टरसुद्धा खूप जास्त आश्चर्य करत होते, कारण माझी डिलिव्हरी टायमिंग खूप लेट होती आणि इतक्या लवकर कसं काय डिलिव्हरी हिची कंप्लीट होत आली. आणि खूप इझिली नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. मला जास्त त्राससुद्धा झाला नाही. जेवढाच नॉर्मल डिलिव्हरीला होता तेवढाच झाला, पण खूप जास्त असा झालेला नाही आहे. कुठलेही कॉम्प्लिकेशन्स शेवटपर्यंत आलेले नाही आहेत, आणि जरी आले असतील तर स्वामीच्या कृपेने ते मला जाणवले नसतील कदाचित. पण खूपच छान असा हा मला वाटलेला अनुभव आहे, आणि तो अनुभव मला शेअर करावासा का वाटला, कारण आपल्या भागांमध्ये, आपल्या घरांमध्ये अशा एक व्यक्ती असतात ज्या काही आपल्या मनातल्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करू शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत, मनात दडपण धरून बसलेले असतात. त्यांना हा माझा व्हिडिओ कदाचित मोटिवेटेड वाटेल, कदाचित प्रेग्नन्सी टायमिंगमध्ये थोडंसं डिप्रेशन येतं, अशांना हा व्हिडिओ पॉझिटिव्ह थिंकिंग देऊन जाईल की कोणत्या ना कोणत्या तरी गॉडवरती, युनिवर्सवरती आपण जर ट्रस्ट केला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, ती नेहमी शक्यच असते. आणि त्या अनुभवाला स्वामी म्हणतात, त्या शक्तीला स्वामी म्हणतात, हे मात्र नक्की. जर तुम्हालासुद्धा काही प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येत असतील तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीमध्ये केलेले जे काही मी पठण आहे, मी रोज काय करत होते, डेली रिच्युअल्स काय करत होते,
ते तुम्हाला जर ऐकायचं असतील किंवा जाणून घ्यायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ तयार करेन. थँक्यू सो मच स्वामी. सगळ्यासाठीच थँक्यू सो मच माझा अनुभव ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांना. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.